अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पेट्रोल डिझेल संपल्याच्या अफवा पसरत असल्याने अनेक पेट्रोल पंपवरती ग्राहकांनी मोठी गर्दी केलेली आहे। याचाच परिणामी काही पेट्रोल पंप बंद देखील झालेले आहेत। मी सध्या उभा आहे कल्याण पश्चिमेतील झोझवाला पेट्रोल पंप परिसरात आणि आपण पाहू शकता की या पेट्रोल पंपवरती पूर्णपणे शुकशुकाट पसरलेला आहे। पेट्रोल पंप चालकांनी या ठिकाणी एक पाटी देखील लावलेली आहे। डिझेल, साधा पेट्रोल, पॉवर पेट्रोल संपलेलं आहे अशी पाटी या ठिकाणी लावलेली आहे। विशेषतः पाहायला गेलं तर 4000 लिटर दररोज या ठिकाणी पेट्रोल येतात। मात्र आज आपण पाहिलं तर सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहन चालकांनी जी अफवा पसरली की पेट्रोल डिझेल संपलेलं आहे, या अफवेमुळे मोठ्या प्रमाणात वाहन चालकांनी या ठिकाणी गर्दी केली होती आणि त्यामुळेच या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त पेट्रोल जे आहे ते आज या ठिकाणून गेल्याने आज दुपारनंतरच हा पेट्रोल पंप पूर्णपणे बंद झाले आहेत। अशीच परिस्थिती कल्याण डोंबिवलीमधील अनेक पेट्रोल पंपवरती आहेत। मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी आहे। मात्र पेट्रोलचा साठा कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार की आजचा साठा जो आणला होता तो संपलेला आहे। मात्र उद्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचप्रमाणे जो साठा येणार आहे तो येणार आहे। पेट्रोल आमच्याकडे अवेलेबल राहणार आहेत। मात्र गेल्या 2 दिवसापासून ज्या अफवा पसरत आहेत या अफवेमुळे कल्याण डोंबिवली परिसरात सगळ्याच पेट्रोल पंपवरती मोठ्या प्रमाणात वाहन चालकांनी गर्दी केलेली आहे। याच्याच परिणामाने आत्ता सध्या एक पेट्रोल पंप बंद झालेले आहेत। मात्र अशीच गर्दी सगळ्याच पेट्रोल पंपवरती असल्याने काही पेट्रोल पंप अजून देखील बंद होण्याच्या बेतावरती असलेलं पाहायला मिळत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।